प्रत्येकाच्या घराचं माझ्याशिवाय पान हलत नाही। आजीबाई तुमची नात किंवा नातू रडला की तुम्ही नमस्कार मित्रांनो, तुम्ही कशा आहात? तुम्ही पण मजेत आणि मी पण मजेत। तुमचा लाडका भाऊ विकी पवार या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तुम्हाला। तर आज थंबनेलवर तुम्ही बघितलं असाल की आज आम्ही कुठे जात आहोत ते। तर आज आम्ही जात आहोत पालघरला गणपती बघायला। तर आम्ही कसे जात आहोत ते तुम्हाला दाखवतो आज। चला मग भेटू मग व्हिडिओमध्ये। गाडी आता आमची आलेली आहे, बघू शकता तुम्ही। आमच्याच गावातली गाडी आहे ती, श्रीकांत राठे यांची गाडी आहे ती, बघू शकता तुम्ही। तो गाडी यायला लागली पार्किंगला, ही माझी गाडी बघू शकता तुम्ही। सर्व मंडळी येत आहेत। किती आवाज दिली? ए किती आवाज दिला? गाडी आता आमची निघणार होता। तो बघा, तो पण ब्लॉगर आहे, त्याचं नाव आहे भटकन टीव्ही गजानन। सर्व पब्लिक आता जात आहे। शुभम जाऊन आला। तुम्ही, आमचं गाव आहे मालेगाव। गाडी निघाली आता। एवढे जाव एवढे जाव मी किन्नर बनतोय। अरे विकी हाय सर्व मंडळी बसतात आता। बस झाले, 4 जण झाले। कोण आहे एकदम असं दोघं बसले कुठं मध्ये? गाडी आता दाखव। तिथे जा, तिकडे जा, पुढे जा। काय तिथे जाऊन काय पुढे जा? तू चिकू जवळ जा। पब्लिक बघा, चिकू काय करते? आणे बसत तू मस्त गाणी बिणी लाव, पुढला सेटअप कर। एकच हाय अगं मेंढडीच्या बाई तुझी पप्पाई देतेस काय? मनात एकच हाय अगं मेंढडीच्या बाई तुझी पप्पाई देतेस काय?
आता आम्ही फायनली आता आम्ही आलेलो आहोत पालघरला. आता आम्हाला पार्किंगला जागा इथे आहे. फायनली सगळी पब्लिक उतरलेली आहे आपली, बघू शकता तुम्ही. पालघर इथे आलेला, पाऊस पण इथे येतोय मित्रांनो. गजानन तो सुद्धा ब्लॉगर आहे आपल्या गावातला. तर बघू शकता तुम्ही आता जागा पार्किंगसाठी आहे इथं दिलेली, तुम्हाला दाखवतो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही. गाडी पार्किंग करून झाल्यावर आम्ही आता जाणार आहोत आतमध्ये. मित्रांनो बघू शकता तुम्ही पार्किंग आता होईल इथं. तर आम्ही आतमध्ये जातो. बघू शकता तुम्ही आमच्या गावातली पब्लिक आहे सर्व. 10-12 जण झालो आम्ही. टाइम पण जाम आहे रे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही लाईन पण आहे लावलेली. लाईन लय मोठी आहे. आम्ही छत्री पण नाही आणली, आता भिजत राहायला लागेल पावसात. आमचे अध्यक्ष आहेत हे दोघं. लाईन पण लय मोठी आहे. आता बघू दाखवतो तुम्हाला. हा कुठं जात आहे? बाईक पार्किंग आहे इथं. काय बोलतेस? काय बोलतोय? लहान मुलगा रडतोय. हा बोलतो मी पण रडलं तर मला पण पुढे नेतील, वाटत नाही. बघू शकता तुम्ही इकडं आपण पार्किंगला जागा केलेली. गाड्या पार्किंग होतात इकडं. इकडं पुढे जाऊन लाईन आहे. तर दाखवतो तुम्हाला. तर शौचालयासाठी जागा बघा. स्त्री पुरुष आणि दिव्यांगासाठी शौचालयाची जागा आहे. दाखवतो तुम्हाला कुठं आहे ती. तर ते त्या साईडला आहे ना लाईन होती. इकडं आतमध्ये आहे बाहेरच्या साईडला. मग दाखवतो शौचालय स्त्री पुरुषांसाठी आहे. बघा आपल्या गावातली मंडळी सर्व लाईन मध्ये उभी आहे. आतमध्ये येतो गणपतीचं डेकोरेशन तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही लाईन कंटिन्यू राहा दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर हे पालघर गावामध्ये भेटलेले सर्व सन्मान चिन्ह आहे ते.
तर अजून लाईन बघा किती मोठी आहे. बघा बघू शकता तुम्ही 2 तास मी इथं उभं राहिलो. आता नंबर आला आमचा. पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. अरे मुला मोबाईल वर जंगली रमी खेळ, पबजी खेळ, चिकन रोड खेळ, लुडो खेळ, नुसता खेळत राहा. पिक्चर बघ, गाणी बघ, वेब सिरीज बघ, मजा कर. तुमची पिढी नशीबवान आहे ज्यांना मोबाईल वर गेमिंग ॲप, चॅटिंग ॲप, इंस्टा, फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडियाची साथ आहे. काय बोलतोय? का ते निरागस मुलांना तरुण पिढीला बरबाद करतोयस? अगं बघतेस नव्ह, ही आजकालची पोरं दिवस रात्र त्या मोबाईलला चिकटून असतात. नाहीतर काय या पिढीचं या मोबाईल राक्षसानं फार वाटोळ केलंय बघा. आता कसं बोलणार? मीच तो मोबाईल राक्षस. मीच आजच्या पिढीला जंगली रमी, लुडो, चिकन रोड अशा गेम्सची सवय लावतो. मानसिक आणि शारीरिक सर्वनाशही करतो. मी तुमच्या प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाजवळ असलेला मोबाईल राक्षस आहे, जो प्रसंगी तुमचा जीव घेण्यासही कमी करत नाही. तुम्ही पर्यटनासाठी जाता पण निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी सेल्फी काढत बसता. मग हा मोबाईल राक्षस सेल्फीच्या अतिरेकी नादात तुमचा जीव घेतो. मोबाईलच्या आहारी जात आता रील्सचा जमाना मीच तर आणलाय. अत्यंत घाणेरड्या रील्स मीच तर व्हायरल करतोय. मग चित्तथरारक रील्स बनवण्याच्या नादात मीच तर तुमचा जीव घेतोय. तुमच्या प्रत्येकाच्या घराचं माझ्याशिवाय पान हलत नाही. आजीबाई, तुमची नात किंवा नातू रडला की तुम्ही लगेच हा मोबाईल राक्षस मुलांच्या हातात देता. त्यांना ही माझी सवय लागते. कधी मुलं जेवत नाहीत म्हणून तुम्ही मोबाईल वर नादवत जेवण करायला भाग पाडता. मग मी माझा राक्षसी खेळ सुरू करतो. मीच मोबाईलचे व्यसन लावतो. तुम्हा सर्वांचे डोळे कमजोर करतो. लहान यांना तर मी लहानपणी चष्मा लावतो. सर्वांच्या मेंदूवर मीच ताबा मिळवतो. पण तरीही तुम्ही सुधारत नाही. तुमचं एकच काम, मुलगा रडला की ते मोबाईल हातात. अगदी खरं बोलतोय हा मोबाईल राक्षस. घरोघरी हीच बोंब आहे. आपणच मुला मुलींना मोबाईलची सवय लावतोय आणि हा राक्षस त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय. नाहीतर काय? अगं आज प्रत्येक घरात 4-5 मोबाईल आहेत. कधी विचार केलाय प्रत्येकाच्या रिचार्जचे किती पैसे जाते? चार्जिंग साठी किती लाईट बिल वाढतंय? थोडक्यात काय तर हा मोबाईल राक्षस प्रत्येकाच्या घराचं, कुटुंबाचं आर्थिक गणित पार बिघडवतोय. हा मोबाईल राक्षस लई धूर्तपणे आपल्याला बरबाद करतोय. आता घरात 3 माणसं पण ती घरी मोबाईल मध्ये दंग. त्यामुळे तर संवाद, बोला
चाली कवाच बंद झाली. घरातच नाही समधीकडे संवाद हरवलाय. मोबाईलवर गेम खेळायच्या नादात ही मुलं आपलं पारंपरिक मैदानी खेळ पार विसरून गेली, ज्यामुळं त्यांचं मन आणि शरीर दोन्ही कमजोर व्हायला लागलंय. डोळ्यावर, कानावर, मेंदूवर विपरीत परिणाम व्हायला लागले. जा त्याच्याकरता मोबाईल घे काढून आणि म्हणावं आपल्याला गणपतीच्या दर्शनाला जायचंय. जा 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 विजिट जा. मंडळी आम्ही निघालोय आपल्या पालघरवाडीच्या गणपती दर्शनाला आणि पारंपरिक मैदानी खेळाचं महत्व जाणून घ्या. तुम्ही बी या मोबाईल राक्षसाला थोडा वेळ आराम द्या. आपल्या माती बरोबर गावातल्या नात्यांबरोबर संवाद साधा. मोबाईलवर नाही तर प्रत्यक्ष आणि श्री गणेशाच्या दर्शनाला चला. बोला गणपती बाप्पा मोरया. चला तर गणेश भक्तांनो, आता आपण श्री गणेशाच्या दर्शनासाठी चला चला पुढे पुढे सरकून घ्या. Play by USB drive. पुढे सरकून घ्या, पुढे सरकून घ्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. विघ्नहर्ता श्री गणराज छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, आदमापूरचे सद्गुरु बाळूमामा, तसेच राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक, दलितांचे उद्धारक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी सामाजिक कार्याचे भान ठेवीत यंदा 53व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे.
बेटी बचाओ, साक्षरता, व्यसनमुक्ती, पर्यावरण अशा आजवर केलेल्या जिवंत देखाव्यांची परंपरा कायम ठेवीत सादर करीत आहोत भव्य समाज प्रबोधनपर देखावा मोबाईल राक्षस आणि आम्ही आपल्यासमोर इथे खेळले जाणारे पूर्वीचे पारंपरिक मैदानी खेळ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला हा पारंपरिक मैदानी खेळांचा प्रगल्भ वारसा आजच्या पिढीनेही जतन करावा हीच यामागील अपेक्षा. पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया. खाल्यात गेली
मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. दाखवतो तुम्हाला अजून. संस्कृती सांभाळूया पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा घेऊया. मी मापले थांब तुला ही बघ हे माप 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 काय करतोय मागे घे मागे घे मागे घे
संस्कृती पुढे पुढे या इथे पुढे त्याला पुढे या पुढे पुढे या इथे पुढे बसताय का थोडं सरकून घ्या ना दादा Play by USB Drive. अरे वा मुलांनो, आईचं पत्र हरवलं खेळ खेळताय आणि योगायोग पहा, मीही आईचं पत्र घेऊन आलोय. खरं वाटत नाही? थांबा, वाचूनच दाखवतो. आईनं पत्रात लिहिलंय, बाळांनो, मला खूप आनंद झालाय की तुम्ही मोबाईलच्या विघातक अशा सवयींमधून बाहेर येऊन चक्क मैदानी खेळ खेळताय. तुमचं खूप खूप कौतुक वाटतंय. मोबाईलमुळेच स्थूल आळशी होण्यापेक्षा मैदानी खेळ तुम्हा मुलामुलींमध्ये उत्साह, मनोरंजन, निरीक्षण क्षमता, चपळता वाढवेल बरं. मुलांनो, अभ्यास सर्वात महत्वाचा, कारण तुमचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी मोबाईल नाही तर शिक्षण आणि अभ्यासच कामी येणार. आणि त्याबरोबर विविध खेळ आणि पोहणे सुद्धा सुरू ठेवा. पोहण्याचे मन आणि शरीराला खूप फायदे आहेत बरं. पोहण्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्य सुधारतं, स्नायू बळकट होतात, वजनही कमी होतं. पोहणे हा संपूर्ण शरीराचा व्यायाम असून सांध्यांवर कमी ताण येतो. तसेच त्यामुळे झोपही सुधारते, स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते बरं. मुलांनो, मन आणि शरीर निरोगी ठेवायचं असेल तर मैदानी खेळांना पर्याय नाही. त्यामुळं तुम्ही आणि गणेश भक्तांनो, तुम्ही सुद्धा इथून जाताना हाच संदेश सोबत घेऊन जा. गरजेपुरताच मोबाईल वापरून मैदानी खेळांकडेच पुन्हा वळा. सर्वांना खूप खूप आशीर्वाद. मित्रांनो, आम्ही आता फायनली बाहेर आलेलो आहोत दर्शन घेऊन गणपती बाप्पाचे.
लाईन बिन काय झालेली नाही, सर्व होती ती आम्ही आतमध्ये जाऊन. मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं आतमध्ये लाडू भेटतो. 2 रुपये दियाचे आणि लाडू देतो गणपती. बघू शकता तुम्ही हत्तीचा डेकोरेशन केलं इथे, हत्तीची सोंड बघू शकता तुम्ही. पैसे देतो. बघू शकता लाडू आलेला आहे आता. 2 रुपये टाकले तिथे, लाडू आला सोंडीतून. तर बघा कसं डेकोरेशन केलेलं आहे या सोंडचं. मित्रांनो बघू शकता तुम्ही, मी अख्खा पॅकेट घेतला. हा पॅकेट मला 60 रुपयाचा पडला. तर फायनली आमचं दर्शन झालं पालघरला येऊन. बघू शकता तुम्ही पब्लिक आता आमची जाते. मित्रांनो मला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मला दाखवतो.